नमस्कार. रोजच्या रेसिपीप्रमाणे आजसुद्धा आपण अगदी नवीन, टेस्टी आणि हेल्दी रेसिपी घेऊन आलो आहोत. तर चला मग तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वेळ न वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण 2 बटाटे घेतले आहेत. आता हे बटाटे आपण वरची साल पूर्ण काढून घेतले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत. तुम्ही नाश्ता जास्त बनवत असणार तर बटाटे थोडे जास्त घ्या. तर इथे मी 2च बटाटे घेतले आहेत कारण मी 3 जणांचा नाश्ता बनवते आहे. आता हे दोघंही बटाटे आपण किसणीने किसून घेणार आहोत. तुमच्याकडे लहान किसणी असेल तर लहान किसणी घ्या किंवा मोठी असेल तर मोठी घेतली तरीसुद्धा चालेल. परंतु किसताना मात्र अशा पद्धतीने बटाट्याचे लेयर दिसायला हवेत, अशा पद्धतीने आपल्याला बटाटे किसायचे आहेत. आता हा पूर्ण किस आपण एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. धुतल्याने त्यामधील पूर्ण एक्स्ट्राचा स्टार्च निघून जातो. आता यामध्ये टाकूया 1 वाटी गव्हाचं पीठ. ज्या वाटीच्या मापाने 1 वाटी आपण बटाट्याचा किस घेतला आहे ना, त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी आपण न चाळता गव्हाचे पीठ घ्यायचं आहे. गव्हाचे पीठ हे खूप जास्त हेल्दी आहे, त्यामुळे इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता छान कलर येण्यासाठी अर्धा चम्मच हळद टाकूया, चवीपुरता 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच ओवा छान फ्लेवर येण्यासाठी, अर्धा चम्मच धने पावडरने सुद्धा अतिशय भारी चव येते. आता 2 चम्मच इथे रवा घ्यायचा आहे. रवा जाड किंवा बारीक कोणताही घेतला तरीसुद्धा चालेल. अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच चिली फ्लेक्स, 1 चम्मच आमचूर पावडर किंवा चाट मसाला किंवा मग लिंबू पिळून घेतला तरीसुद्धा चालेल. आता इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने बारीक कापून घेतले आहेत. 2 हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे. चिली फ्लेक्ससुद्धा आपण टाकले आहेत, त्यामुळे तुम्ही तिखट चवीनुसार मिरची कमी जास्त केली तरीसुद्धा चालेल. खूप सारी कोथिंबीरसुद्धा मी इथे बारीक चॉप करून घेतली आहे. आता हे सगळं कापलेलं साहित्य आपण या बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. या रेसिपीमध्ये तुम्ही लसूण बारीक ठेचून टाकला किंवा कापून टाकला तरीसुद्धा चालेल. कांदा टाकताना थोडा जास्त टाका, म्हणजे रेसिपीला अतिशय मस्त चव येते. तर इथे मी कांदा आणि कोथिंबीर जास्त टाकली आहे आणि थोडी मिरचीची क्वांटिटी कमी केली आहे, कारण मी लहान मुलांसाठी सुद्धा रेसिपी बनवते आहे. तर आता हे सगळं साहित्य आपण एकदा हाताने मिक्स करून द्यायचं आहे. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये टाकूया अगदी थोडं थोडं पाणी आणि एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ न बनवता आपण रेग्युलर जसं बेसन पिठाचे भज्यांसाठी पीठ मळतो ना, सेम त्याच पद्धतीने आपण इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही या रेसिपीमध्ये गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा मग अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं साहित्य आपण थोडं थोडं पाणी टाकून एक मिश्रण तयार करून घेणार आहोत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ बनवू नका. अगदी भज्यांसारखं आपल्याला पीठ मळायचं आहे, सेम या पद्धतीने. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे की कशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे. आता यामध्ये टाकूया बेकिंग सोडा. तर इथे आपला बेकिंग पावडर न टाकता बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे आणि हा सोडासुद्धा आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून द्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता. सेम या पद्धतीने आपल्याला मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. आता हे मिश्रण तयार झालं आहे. आता एका साईडला गॅसवर आपण कढई ठेवूया आणि त्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि त्या गरम तेलामध्ये सेम या पद्धतीने आपल्याला भजे करायचे आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गोळे तेलामध्ये सोडायचे आहेत, म्हणजेच भजे करायचे आहेत. आता तेल मस्त असं कडकडीत गरम झालं आहे आणि ह्या कडकत्या तेलामध्ये आपण हे भजे करणार आहोत. सेम या पद्धतीने जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे आपल्याला या तेलामध्ये पकोडे भजे करून घ्यायचे आहेत. कढई ठेवताना थोडीशी पसरट ठेवली ना की खूप जास्त भजे एकाच वेळी मावतात आणि एकाच बॅचेसमध्ये आपण खूप जास्त भजे तळून काढू शकतो. सेम या पद्धतीने भजे केल्यानंतर 4 ते 5 मिनिटानंतर हे भजे लगेच तळले जातात आणि अगदी मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत आलटून पालटून हे भजे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी कमी तेल पितात हे भजे आणि खूप जास्त तेलकटसुद्धा बनत नाही. तुम्ही जर बेसन पिठाचे भजे खाऊन खाऊन कंटाळले असणार ना, तर ही अगदी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. नाश्त्यासाठी म्हणा किंवा इव्हनिंग स्नॅक्स जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा आपण देऊ शकतो, त्यांना नाश्त्यालासुद्धा देऊ शकतो. मोठ्यांनासुद्धा अगदी हेल्दी आहे, लहानांनासुद्धा अगदी हेल्दी आहे. आता बघा सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असे कुरकुरीत भजे तयार झाले आहेत आणि हे सगळे भजे
आपण गॅसच्या मीडियम फ्लेमवरच फ्राय करणार आहोत, त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी हाय करू नका, नाहीतर हे भजे आहेत ना खूप जास्त डार्क होतील. तर तुम्ही बघू शकतात आतून मस्त असे शिजलेले आणि वरून मस्त असे कुरकुरीत भजे तयार झाले आहेत. तर आजची ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा, कारण माझी 81% यूट्यूब फॅमिली ज्यांनी माझे व्हिडिओज पाहिले त्याबद्दल धन्यवाद, परंतु सबस्क्राईब केले नाही, त्यामुळे प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे, कोणताही खर्च नाही. सबस्क्राईब केलं की मी जेही व्हिडिओज अपलोड करेल ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या नवीन आणि टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि हॅपी राहा.